द्वादशीचे व्रत अंबरीशे तरला, वाह. सकळ रायात वरिष्ठ झाला. दुर्वासाचा गर्व हारिला, शरण आला ऋषीवर्या. रसरण आला ऋषीवर्या. अंबरीशासाठी भोगिले अवतार. अंबरीश ऋषीनं बरं का द्वादशीचं बार्शीचं व्रत केलं महाराज. ते कुठं केलं? बार्शीच्या ठिकाणी केलं महाराज. म्हणून बार्शीचं व्रत बार्शीच्या ठिकाणी केलं. आजही बरं का त्या नगराचं नाव बार्शी महाराज. पुण्या नगराचं बार्शी. बार्शी पंढरपूर तालुका सोलापूर जिल्हा. आणि ती बार्शी. अंबरीश नावाचे ऋषी त्यांनी द्वादशीचं व्रत केलं आणि अन्नदान केलं. दुर्वासासारख्या ऋषीचा जो काय गर्व झालेला होता, दुर्वासासारख्याचा गर्व नाहीसा झाला आणि तो दुर्वास अंबरीश ऋषीला शरण गेला. असं बार्शीचं महत्त्व महाराज. दुर्वास सुवास त्याच्यापाशी कुठलाच नव्हता महाराज. एवढा कडक बुवा, एवढा कडक. नावच काय? दुर्वास. तिथं सुवास काहीच नाही महाराज. सगळा दुर्गंधच त्याच्यापाशी. कशाचा बी दुर्वासच. सुवास अजिबात नाही. आणि असल्या माणसाचा गर्व नाहीसा कुणी केला? अंबरीश ऋषीने केला. आणि कशामुळे केला? बार्शीचं व्रत पूर्ण केलं, अन्नदान केलं आणि दुर्वासासारखे सुवासिक बनविले. अशा प्रकारे बार्शीचं व्रताचं महत्त्व आहे. ते अंबरीशाचे आख्यान, त्रिजगती पावन होय जाण. वा. परितयाचे करिता वर्णन, ग्रंथमान होईल. ग्रंथमान होईल. परशुरामजी आपल्याला सांगतात अंबरीश ऋषीचे असणारं जे काय कथा आहे किंवा अंबरीश ऋषीचं चरित्र आहे महाराज, त्रिभुवनामध्ये अजिंक्य आहे. हो. आणि त्याचं जर वर्णन करायचं ठरलं तर ग्रंथ मोठा होईल. महिन्यामध्ये संपणार नाही. महिन्यामध्ये संपणार नाही. हो. अधिक मास अधिक महिन्यातच संपला पाहिजे महाराज. बरं का. गरुड पुराण ज्याच्या घरी माणूस वारला का त्याच्या घरीच लागलं पाहिजे. गरुड पुराण कुठेही लावायचं नाही. बरोबर आहे ना. अधिक मासामध्ये संपला पाहिजे, पुढं नाही गेला पाहिजे, असे त्याचे काही नियम आहेत. म्हणून करता बार्शीचं महत्त्व खूप मोठं आहे अंबरीशाच्या. पण वर्णन करायला जावा तर ग्रंथ मोठा होईल आणि अधिक मासामध्ये संपणार नाही. म्हणून करता थोडक्यात तुम्हाला आम्ही सांगितली. अशा प्रकारे आपल्याला परशुरामजी सांगतायत. ऐसा अतिउत्तम द्वादशी दिवस, तयासी मिळाला अधिक मास. मग ते तिच्या पुण्य विशेष, काय गे सुंदरी वर्णावे. काय गे सुंदरी वर्णावे. श्रीहरी म्हणतात लक्ष्मीला हे सुंदरी. लक्ष्मी आधीच बार्शीचं महत्त्व, द्वादशीचं महत्त्व फार आहे म्हणून सांगितलं. उत्तम आहे आणि त्याच्यामध्ये अधिक मास मिळाला महाराज. हो. अधिक मास मिळाला. आधी दूध आहे महाराज आणि दुधामध्ये साखर. मग काय गोडीला कमी? आधी दूध गोड आहे आणि पुन्हा साखर आहे महाराज. आणि दूध देणारा पुन्हा उदार आहे. मग काय प्यायला कमी महाराज? तशा पद्धतीनं आधीच बारस आहे महाराज. खूप मोठं आहे आणि त्याच्यामध्ये अधिक मास मिळाला. आणि अधिक मासामध्ये मग त्या पुण्याला काय गणना आहे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. देवाचं नाव मुखामध्ये घेतल्यानंतर जसं पुण्याची गणना कुणीच करू शकत नाही, तसं अधिक मास आणि द्वादश एकत्र आल्यानंतर आणि त्यानं अन्नदान केल्यानंतर आणि त्याच्या पुण्याची गणना कुणीही करू शकत नाही असं सांगताय. अधिक मासी द्वादश दिवशी, जे देती वस्त्र आनंद घृत दानासी. ते मनुष्य जन्माच्या सार्थकेशी, पावनी धन्य होताती. पावनी धन्य होतात. बरं का. अधिक मास पुन्हा बारस आहे. अन्नदान, वस्त्रदान जे कुणी करतात का महाराज,
मनुष्य जन्माचं सार्थक झालं म्हणून सांगितलं महाराज. मनुष्य जन्माचं जर सार्थक करायचं असेल तर बरं का बारस आहे, पुन्हा अन्नदान आहे, पुन्हा वस्त्रदान आहे महाराज. आणि हे जर केलं का त्याच्या जीवनाचं सार्थक झालं, पुन्हा काही करायची गरज नाही आहे आणि शेवट त्याला मोक्ष भेटल्याशिवाय राहणार नाही, असं द्वादशीचं आणि अधिक मासाचं महत्त्व सांगितलेलं आहे. कला मात्र ही द्वादश असती, अन्नदान करी जो दाता, तयाची वाढोनी सौभाग्यता, आयुष्याहीनता नयेची. आवेशाहीनता नयेची. बरं का, थोडंफार कला म्हणजे थोडंफार महाराज. चंद्राची कळा थोडी थोडी वाढते, म्हणजे थोडं थोडं जर अन्नदान केलं तर महाराज त्याच्या पुण्याला पार नाही, किंवा त्याची कीर्ती जगतामध्ये वाढते म्हणून सांगितलं. कीर्ती आणि आयुष्यमान तो होतो असं पुण्य हो थोडं जरी केलं बारशी दिवशी तरी होतं म्हणून सांगितलं. अधिक मासी बारस दिनी, स्नान दानादी कर्माच्यानी, कोटी क्षमा पापाची दुनी, होयत तक्षणी मम कांते. अधिक मास बारशीचा दिवस, स्नान आणि दान ह्याला महत्त्व सांगितलं महाराज. स्नान आणि त्याच्यामध्ये अन्नदान. स्नान केलं पुन्हा दान, पुन्हा काय अन्नदान केलं महाराज. हो, अनंत पापाच्या राशी जळून जातात आणि अनंत पुण्याच्या राशी निर्माण होतात असं सामर्थ्य महाराज अन्नदानामध्ये, बारशी दिवशी दानामध्ये आणि पुन्हा अधिक मास त्याच्यामध्ये आलेला आहे असं सांगताय. प्रयागी माग स्नाने हजार, करिता जे फल लाभे समग्र, तेच अधिक मासी साचार, द्वादशी व्रत लाभते. हो, प्रयागराजच्या ठिकाणी गंगा, यमुना आणि सरस्वती 1000 वेळेस स्नान केल्याचं पुण्य आणि द्वादशी दिवशी एका वेळेस दान अन्नदान केल्याचं पुण्य बराबर आहे महाराज. हो, प्रयागराज, गंगा, यमुना आणि सरस्वती महाराज तिथं गेल्या वर्षी पलीकडल्या वर्षी तिथं कुंभमेळा झाला. बरेच लोक जाऊन आले, भाग्यवान जे होते का ते जाऊन आले महाराज त्या ठिकाणी. कोण गेलं त्याच्यातलं? तुम्ही गेलतात ना, भाग्याचे तुम्ही महाराज. हो, आणि इथं बारशी दिवशी आणि अधिक मासामध्ये थोडंही जर दान केलं 1000 वेळेस तिथं स्नान केल्याचं पुण्य इथं भेटतं असं बारशीचं आणि अधिक मासाचं सामर्थ्य सांगितलेलं आहे. कुरुक्षेत्री सूर्यग्रहणी, कपिला धेनु शतदानाचानी, जे फळ लाभे नराभुवनी, तेची ते दिनी लाभते. कुरुक्षेत्राच्या ठिकाणी कौरव पांडवाचं जिथं युद्ध झालं का त्याला कुरुक्षेत्र म्हणतात महाराज. सूर्यग्रहणाच्या दिवशी 100 गाई दान केल्याचं पुण्य, बारशी दिवशी अधिक मासामध्ये इथं जर अन्नदान केलं का ते पुण्य लाभतं म्हणून सांगितलं. कुरुक्षेत्राच्या ठिकाणी कवा जायला भेटत आहे आपल्याला. आणि 100 गाई कवा दान करायच्या महाराज? 100 गाई दान करायच्या ते काय अशा सांगितल्या का? पोळ्या दिवशी जशा काय सजवतो का तशा. आणि शिंब्या सोन्याच्या सांगितल्या पुन्हा त्यांना, सोन्याच्या शिंब्या. एका शिंबीला होय 2-2 छटाक तरी सोनं लागेल. आता छटाक आता तुवाळा झालं महाराज 2 लाख, छटाक तर कुठं जाईल? ते काही शक्य नाही महाराज. पण बारशी दिवशी अधिक महिन्यामध्ये इथं जर अन्नदान केलं तर 100 गाई कुरुक्षेत्राच्या ठिकाणी दान केल्याचं पुण्य घडल्या जातं सांगताय. बारस दिनी शर्ष मात्रान, देता होय ते मेरू समान, वा, तेची अधिक माशीचे असेल दान, तरी मग काय वर्णावे. तरी मग काय वर्णावे. बारशी दिवशी अधिक महिन्यामध्ये तिळा इतकं जर अन्नदान केलं का, तिळा इतकं बरं का, तर मेरू समान त्याचं होतं म्हणून सांगतो. मेरू पर्वता एवढा पर्वतच नाही या जगामध्ये. ही पृथ्वीच मेरू पर्वतावर आहे. मेरू पर्वत कशाला म्हणायचं? ही पृथ्वी ज्या मेरू पर्वतावर आहे का, तिळा इतकं जर दान केलं तर मेरू पर्वता इतकं पुण्य होतं अशा प्रकारे सांगतात. अधिक मासीच्या सर्व ही तिथी,
सुपुण्य फलदायकच असती, तरी त्यातही द्वादशी आती श्रेष्ठ असे साचार. श्रीहरी लक्ष्मीला म्हणतात आणि परशुरामजी आपल्याला सांगतात अधिक महिन्यामधल्या 30 तिथीत महाराज आमुष्या झाल्यानंतर 15 आणि पौर्णिमा झाल्यानंतर 15 एकूण 30 झाल्या. सगळ्यात उत्तम म्हणून सांगल्या सगळ्यात, पण जास्तीत जास्त 12 ही तीच सगळ्यात महत्त्वाची आहे. म्हणून त्या दिवशी अन्नदान केलेलं सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं सांगता येईल. म्हणून मुख्यत्वे द्वादशीसी दान द्यावे सत्पात्रासी, सत्पात्राविन दानासीन योग्यता मुळीच नाही. योग्यता मुळीच नाही म्हणून करता त्याने माणसानं दान सत्पात्राला द्यावं म्हणून सांगितलं. सत्पात्राला बरं का, आपण दान केलेलं कुपात्राकडे जाऊनी महाराज, वाम मार्गानं जाऊनी महाराज, आपण दान केलेलं वाम मार्गानं जाऊनी. नाहीतर काय दान करतो महाराज, दारूला जातं, काही कला केंद्राकडे जातो. दान करताना जरा लक्ष देऊन दान करायचं महाराज. काही लोक कला केंद्राकडे जातात, काही दारूच्या दुकानाला जातात, काही वेश्याच्या घराला जातात महाराज दान केल्यानंतर. सत्य परिस्थिती कथा सांगत असताना लाज अजिबात बाळकायची नाही सांगणार महाराज. दान केल्यानंतर कला केंद्राकडे गेलं ते पापही देणारला, होय वेश्याच्या घराला दान केल्यानंतर पापही महाराज. दारूच्या जर दुकानाला जर आपण दान केलेलं जर गेलं तर ते पापही महाराज. म्हणून करता सुपात्री करायचं दान. ते दान केलेलं त्यांच्या लेकरा बाळानं खाल्लं पाहिजे आणि लेकरं बाळ वाम मार्गानं नाहीत वागले पाहिजेत महाराज तर दान करा. नाही दान केलं हरकत नाही, पाप झालं हरकत नाही, पण दान करायचं नाही. सुपात्रीला दान करा. जो बऱ्या मनाचा आहे का त्याला दान करा महाराज. वाईट मनाच्या माणसाला अजिबात दान करू नका अशा प्रकारे सांगतात. प्राणवीन जैसे शरीर, की तारुण्यावीन पंचशर, वा की दयवीन ज्ञान परिकर, शांतीवीन वैराग्य जैसे. शांतीवीन वैराग्य जैसे. शांती असल्याशिवाय वैराग्य निर्माण होत नाही महाराज. होय, रागीट माणसाला वैराग्य निर्माण होतं का? अजिबात नाही. ज्याच्याकडे शांती आहे त्याला वैराग्य निर्माण होतं. तारुण्यामध्येच पंचबाण असतो माणसाकडे महाराज. वयवरच झाले अजिबात नाही आहे. हे शरीर आहे महाराज. शरीरामध्ये जर प्राण असेल तर ह्या देहाला शोभा आहे महाराज. आणि ह्या देहातला जर प्राण निघून गेला तर ह्या देहाला जसं शोभा नाही. किंवा अन्नदान केलं तरच महाराज या देहाची शान आहे, नाही तर या देहाची शान अजिबात नाही अशा प्रकारे सांगतात. की संपत्ती जैसे धर्मेवीन, वाह. की पंडिता वाचोनी सभास्थान, की दीपे विन जैसे सदन, फळे विन तरो जैसा. संपत्ती वाढते महाराज दान केल्यानंतर. संपत्ती कधी वाढते? दान केल्यानंतर संपत्ती वाढते महाराज. आणि सभा पंडित असल्यानंतर शोभून दिसते महाराज. सभा कधी शोभते? पंडित जर सभेत असला तर सभा शोभून दिसते. पुढचं वाक्य, वृक्षे फळं असले तर वृक्ष शोभून दिसतो ना. वांद वृक्ष शोभून दिसत नाहीये. नुसता मोठा दिसता महाराज, नुसता मोठा दिसतात आणि लोक त्याला नाव ठेवणार. होय, वांद वृक्ष असो, वांद कुणी असो महाराज, त्याला नाव ठेवतात. कशाला आलं की म्हणतात पुढे हे असं म्हणतात का नाही. म्हणून वृक्षाला जर फळं असतील तर शोभून दिसतात. आणि बरं का, माणसानं जर दान केलं तर त्याची कीर्ती होते आणि तो शोभून दिसतो, नाही तर दिसत नाही असं सांगतात. की जळावाचो निवापिका, की नृपावीन नगर देखा, की नासिका विन मुख शोभा, जैसी तैत नयची. कशा पद्धतीनं म्हणलं विहीर आहे, विहीर पार 5-25 फूट आहे म्हणले. पण विहिरीमध्ये जर पाणी नसेल तर विहिरीला शोभा नाही आहे. नगर आहे नगर, त्या नगराला राजा असेल तर शोभा आहे महाराज. एवढा मोठा देह गोरा घुमटा आहे महाराज, त्या देहावर नाकच नाही. मग जशी देहाला शोभा नाही महाराज, नाकावी न मोती, आरतावी न पोती, वाटू नये महाराज. नाकामध्ये बरं का नाक असेल तर मोती शोभून दिसतात, नाही तर शोभून दिसत नाही महाराज.
पोती जर वाचायची असेल तर अर्थ असा महाराज. म्हणून करता म्हणतात महाराज, नाकाविनं मोतीनं अर्थाविनं पोती वाचूनी काय, अशा प्रकारे सांगतात. की पुत्रावीन वंश पवित्र, की बुबुळावीन जैसे नेत्र, की वेदांत ज्ञानावीन विचित्र, कोरडी उत्पत्ती व्यर्थ जैसी. पुत्र वंशाला असेल तर वंश सुगून दिसतो महाराज. पुत्र मुलगा वंशाला जर असेल तर वंश सुगून दिसतो. किंवा मोठेची मोठे डोळे आहेत महाराज, मोठे डोळे आहेत, पण त्या डोळ्यानं दिसतच नाही. काय करायचे एवढे मोठे डोळे असून महाराज? डोळ्यानं दिसलं तर डोळ्याला शोभा आहे महाराज. नाही तर काय लोकांचे निश्चित टपुरे डोळे असते. बागा गेलं तर सुंदर दिसतात महाराज, हरणासारखे, पण त्या डोळ्यातून दिसतच नाही. काय उपयोग आहे? आणि तशा पद्धतीनं दान केलं तर सर्व काही चित्त आहे, नाही तर सगळं अचित्त सांगितलेलं आहे. तैसे सत्पात्रा वाचून दान देता व्यर्थ संपूर्ण, म्हणून सत्पात्री विलोकून त्यासीच दान अर्पावे. म्हणून करता सत्पात्राला दान दिलेलं त्याचं फळ भेटतं महाराज. होय, आंधळा माणूस आहे, आंधळा माणूस बरं का, मोठमोठे डोळे, काय उपयोग आहे महाराज म्हणले त्याचा? तसं सत्पात्रीला दान दिलं. माणूस सत्पात्री आहे का कुपात्री आहे असं वळकावा आणि वळकून दान करावा, अशा प्रकारे सांगतात. द्वादश दिनी कर्पूर युक्त, तांबूल देजो ब्राह्मणा प्रत, तो आपुल्या पूर्वजा सहित, पावतो त्वरित वैकुंठी. पावतो त्वरित वैकुंठी. लवकर वैकुंठाला कधी जातो महाराज? जेवण झालं, आणि जेवण झाल्यानंतर बडीशेप पान जर दान दिलं का दान महाराज, पचनक्रिया त्यानं होते महाराज. पचनक्रिया तंबाखू सोडून, तंबाखू जर खाल्ली तर रोगच होतो महाराज. रोग होतो, रोग होऊन लय मेली. तंबाखू जर मिसळली ना त्याच्यात, तांबाखू खातात आणि पतापत फुकातात महाराज. जी काही पचनक्रियाची लाळ आहे का ती सगळी निघून जाते, आणि त्याला काहीतरी बिमारी झाल्याशिवाय राहत नाही बरं का. म्हणून करतात तंबाखू वगळता बडीशेप, इलायची, पान, अनेक प्रकारचे गोड पदार्थ आहेत महाराज. मध आहे, महुळाचा मध आहे, साखर आहे, साखरण महुळाचा मध, दालचिनी जर टाकून पान जर खाल्लं ना महाराज, होय, एवढं उत्तम, एवढं आरोग्यासाठी उत्तम, त्याच्यासारखं उत्तम काही नाही. म्हणून करता जर पान जर दान दिलं तर ताबडतोब स्वर्गाला तो जातो म्हणून सांगतात. अशा प्रकारे. आणि कर्पुराचे जितुके कण, किंवा तांबूल पत्राचे जे प्रमाण, तितुके अल्कल्प पर्यंत जाण, ते तेची आनंदे राहतो. त्या ठिकाणी आनंदानं कवर राहतं महाराज. पान दान दिलं, कुणी 5 पानाचा विडा दान देतं महाराज, कुणी 2 पानाचा देतं, कुणी 1 पानाचा देतं. लय हौशेत का 5-5 पानं देतात महाराज. देतात का नाही? आणि त्याला बरेच 2 पानाचा, सर्वसाधारण 1 पानाचा देतात. 1 पान म्हणलं की 1 कल्प बरं का बापू. 2 पान म्हणलं की 2 कल्प, आणि 5 पान म्हणलं की 5 कल्प. आता 5 कल्पाला किती? करतयुग, द्वापारयुग आणि कलयुग. 1 वेळेस गेल्यानंतर 1 कल्प. ज्यानं 5 पानं दान दिलेत का 5 कल्प तो स्वर्गाच्या ठिकाणी राहतो. असं पान दिल्यानंतर बरं का महापुण्य होतं. अशा प्रकारे सांगतात. ऐसे तांबूल दाना त्या दूत, त्याहुनी अन्नदान महत, द्वादशी दिनी जे अन्न देत, तेना परतत वैकुंठी हुनी, तेना परतत वैकुंठी हुनी. बरं का, पानाचं तांबूळाचं फार महत्त्व सांगितलं, आणि त्याच्यापेक्षा जास्त महाराज अगोदर अन्नदानाचं महत्त्व होणार. अन्न खाल्ल्यानंतरच पान द्या म्हणून सांगितलं महाराज. आणि त्या दोन्हीच्या पुण्यानं वैकुंठाला गेला, पुन्हा नाही परत आला महाराज. त्याच ठिकाणी वैकुंठ भुवनी घर केले. हरिपाठामध्ये आहे ना वैकुंठ भुवनी. आता कितव्या अभंगाला हे काय माझ्या लक्षात नाही, पण वैकुंठ भुवनी घर केले. आता वैकुंठाच्या ठिकाणी कसं घर केलं आता अशोक महाराज सांगतील, बापू वाचतील. पुंडलिका